दादा संतोष दादा आहेत, माऊली शेठ आहेत, माजी सभापती रघुनाथ शेठ आहेत, गुलाब शेठ आहेत, भास्कर शेठ आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आणि सर्व शेतकरी आहेत. तरी ही जी मंडळी आहेत यांनी जो आज गेली 4-6 महिन्यापासून या गैरकारभाराबद्दल, या आवाजवी खरेदीबद्दल जो आवाज उठवलेला आहे, खरं पाहिलं तर आज प्रत्येकाकडे सोशल मीडियावरती प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. परंतु मी सर्वांना एक विनंती करतो, एक शेतकरी म्हणून, की सर्वांना विनंती आहे की जी लोक काम करतात, काल परवा पाहिलं की त्यांच्याबद्दल काहीतरी आवाज तो मीडियावरती बोललं जातं, सोशल मीडियावरती. माहिती त्यांना विनंती आहे की जी बोलणारे आहेत ते काय बोलत असतात की कोणी काय केलं, कोणी काय केलं. कदाचित त्यांचाही जे चाललंय याला त्यांचाही विरोध असतो. परंतु माझं त्यांना सर्वांना विनंती आहे की ही सर्व मंडळी निस्वार्थीपणे आज आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. बाबांनो, त्यांना साथ द्या. आणि काही जी मंडळी असेल त्यांना नाही साथ देत आहेत, तर निदान त्यांना विनंती हात जोडणं आहे की जे काम चाललं आहे ते चालू होत असताना त्यामध्ये अडचण आणू नका, निदान शांत तरी बसा. म्हणून हा सोशल मीडिया जेवढा चांगला आहे, जेवढा वाईट वाटतो किंवा चांगला वाटतो, परंतु याचा जर आपण चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला तर नक्कीच आपण हा जो कायदेशीर लढा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने 100% निकाल लागेल. म्हणून सर्व सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना विनंती आहे की आपण ज्या काही कमेंट देत आहोत त्या आहोत की या शेतकरी पुत्रांना आपण बळ द्यावं, अशी मी आपण सर्वांना विनंती करतो.